रावसाहेब, तुम्ही म्हणालात की गेल्या 60 वर्षात पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले, यश अपयश बघितलं, अनेक नेते पक्षातून फुटले, पण असं पहिल्यांदाच झालं की 60 वर्षात शिवसेना दोनदा फुटली, तेही 4 वर्षात दोनदा फुटली. 2022 आणि आता 2026. मी त्याला फुटली असं म्हणत नाही. माणूस फुटतो कधी की एक वैचारिक वारसा घेऊन फुटतो, एखाद्या विचारासाठी फुटतो किंवा बाहेर पडतो. जर तू स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभं केलं आहेस लिलावात आणि तुला कोणी विकत घेतलं त्या लिलावात, तर त्याला फुटणं म्हणत नाही, विचारासाठी त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे 6 लोक 2 दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले राजकीय गोलपिठ्यात आणि त्यांनी स्वतःची बोली लावली आणि ती बोली जी आहे त्यांनी दिलेल्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं. फुटले काय मोठा महान विचार घेऊन ते फुटले. काय विचार काय आहे? एकाला तरी विचारा त्यांना शिवसेनेचा काय विचार माहिती आहे. आता मला गंमत वाटते, काल ते जळगावच्या मावशीबाई जामनेरच्या सांगत होत्या काय ते म्हणे काँग्रेसच्या मांडीवर शिवसेना बसल्यामुळे हे 6 लोक सोडून गेले. अरे मावशे, ती तमाशातले मावशी असते ना, अशा मावश्या सगळ्या भाजपमधल्या. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि त्या काँग्रेस पक्षाच्या मदतीनं हे 6 लोक निवडून आले ना काही ठिकाणी. तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं महाविकास आघाडीत काँग्रेस आहे ते? माहीत होतं ना की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे त्या 6 लोकांना माहीत होतं ना. आता मोठं सांगतायत तुम्ही. आणि काँग्रेसचा या मावशीबाईला जामनेरच्या काँग्रेसचा एवढा तिटकारा कशा करता? या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही काय केलं? या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. लोक तुरुंगात गेले, काँग्रेसचे क्रांतिकारक झाले. तुम्ही दाखवा नाही क्रांतिकारक देशासाठी ज्याने आपला प्राणाचं त्याग केला असा कोणी आहे का तुमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये? आम्हाला सांगा. तेव्हा उगाच हे बोलू नका काँग्रेसचे नावं घेऊन. आणि काय ते म्हणे बंड केलं. कसलं बंड? भगतसिंगांनी बंड केलं, 50 कोटी घेतले होते काय? राजगुरूने क्रांती केली, 100 कोटी घेतले होते. बंड आणि क्रांतीला बदनाम करू नका. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कधी स्वातंत्र्याच्या काळात किंवा इतरत्र कोणतेही बंड किंवा क्रांती केली नसल्यामुळे त्यांना बंड आणि क्रांतीची व्याख्या माहीत नाही. बंड केलं म्हणे, बंड केलं. यांचं बंड कसलं बंड? बंडही नाही, फूटही नाही. यांनी स्वतःला बाजारात उभं केलं विकण्यासाठी. बोली लावायला सांगितली, बोली लागली, ते निघून गेले. तुम्हाला आजची गंमत सांगतो. अजूनही हे लोक मुंबईत नाही आहेत. यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावरून वाद सुरू झालेले आहे. तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रीपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेला 5 जणांना आणखीन 25-25 कोटी रुपये देतो. पण तुम्ही आता गोंधळ घालू नका. एकाला मंत्री करू आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25-25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ, असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे. यांच्याकडून तुम्ही बंडाची किंवा विचारांची काय अपेक्षा करता? त्यांच्या मतदारसंघात प्रेतयात्रा काढतायत लोक. हे बिळात लपून बसलेले आहेत. बरं, हे बाहेर पडू शकत नाही. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावलेले आहेत. का? तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, तुम्ही काय पाप केलेलं नाही, तुम्ही स्वच्छ आहात ना. मग तुम्हाला आता पोलीस ताफा एवढा मागे पुढे कशा करता? आणि या राज्याचं पोलीस खातं फक्त गद्दारांच्या रक्षणासाठीच आहे का? कायदा सुव्यवस्था